नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत एका शौर्यवीरा, एका शूरवीराचा त्याच्या घरासाठीचा त्याला किती वणवण फिरावं लागतंय हे सांगणारी एक बातमी. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर हवालदार कचरू साळवे यांनी पाकिस्तानच्या सैन्याला जशास तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकाऱ्यांना त्यांनी मृत्यूच्या मगरमिठीतून बाहेर काढलं होतं. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना वीरचक्रानं सन्मानितही करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातल्या येवलामध्ये त्यांचं ते गाव आहे आणि निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनं त्यांना घरासाठी जमीनही देण्यात आली. त्यांनी तिथे घरही बांधलं, पण घरकुल बांधायचं कारण देत या जवानाचं घर तिथे जमीनदोस्त करण्यात आलंय. दुसरी जागा देण्याचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिलंय आणि 72 वर्षांचा हा युद्ध आता गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या त्यांना झिजवाव्या लागतात. देशासाठी एकेकाळी लढणाऱ्या जवानावर अशी वेळ येणं ही खरंच खेदाची बाब आहे आणि न्यूज 18 लोकमतनं हाच मुद्दा आता उचलून धरलाय. बघूयात पण कचरू यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, त्यांना कोणत्या त्रासाला सध्या सामोरं जावं लागतंय. माझी कैर नाही केली. जमीन मिळाली, एका चोराने लंबडावली. दुसरी गोष्ट जागा मिळाली घरासाठी, ती वापस घेतली. माझी जी दिलेलं दान ते पण वापस घेतलं. जे जागाही गेली आणि माझं घर पण गेलं. आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. आणि हीच वेदना न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि त्यांची पोचवली होती. सरकार दरबारी ही वेदनेला आवाज देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आता आपल्या सोबत आहेत. राधाकृष्ण गमेजी, काय तुमच्यापर्यंत याबद्दल पोहोचले आणि तुम्ही साधारण काय कारवाईचे याबद्दल आतापर्यंत आदेश दिलेत? मला त्यांची अडचण समजली आहे. मी स्वतः त्यांच्याशी दूरध्वनीवरती बोललेलो आहे आणि त्यांचा मुद्दा समजून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिथे गट विकास अधिकाऱ्यांना पाठवून त्यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तसं जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललोय. त्यांच्या जागेचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे आणि तो या आठवड्यामध्ये आपण सोडवू, तसं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि स्वतः मी त्यात लक्ष घातलेलं आहे. कारण आपण बघतोय की हे 25 वर्षांपासून त्यांना पायऱ्या झिजवाव्या लागतात. मग आतापर्यंतची शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती, कारण एकेकाळी इतकं मोठं शौर्य त्यांनी गाजवलंय. नाही, बरोबर आहे. त्यांची अडचण झाली आहे. त्यांना जागा दिली होती. काही कारणामुळे तिथे वेगळी योजना राबवण्यासाठी ती जागा परत घेतली. त्यांना पर्यायी जागा देणं आवश्यक होतं. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. परंतु आता बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दोघांना मी याच्यामध्ये तातडीने कारवाई करायला सांगितले आहे आणि या आठवड्यात ती कारवाई पूर्ण करू, तसं त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे. म्हणजे साधारण किती दिवसात त्यांना घराबद्दलचं आश्वासन किंवा त्या संदर्भातली ठोस कारवाई होईल असं म्हणूयात? या आठवड्यात आपण मार्ग काढू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय राधाकृष्ण गमे आता आपल्यासोबत फोन लाईनवरून होते आणि त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी आश्वासन देखील दिलेले आहे. कारण नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी हा मुद्दा पोहोचवलेला आहे आणि त्यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, कचरू साळवे यांच्याशी, आणि त्यांनी आता स्पष्ट केलंय की आठवड्याभरात त्यांची जी समस्या आहे त्यावर निश्चितच आम्ही तोडगा काढणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका जात पंचायतीचा जाच. या वृत्तमालिकेतून आपण समाजातल्या कुप्रथेकडे सगळ्यांचं लक्ष वेधतोय. कारण पुण्याच्या सासवडमध्ये जात पंचायतीसमोर मालमत्तेचा न्यायनिवाडा करायला विरोध केला म्हणून एका महिलेला समाजातून बहिष्कृत करण्यात आलाय आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली, ज्याचा इम्पॅक्ट झालाय आणि जात पंचायतीच्या 7 पंचांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. 1 वर्षाच्या आत पुन्हा जात पंचायतीत प्रवेश करायचा असेल तर दारूच्या 5 बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये दंड असं भरण्याची म्हणजे इतके पैसे भरण्याची जात पंचायतीनं मागणी केली होती. कोर्ट कचेरी समज जर तुम्ही केली तर समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करू अशी धमकी देखील या महिलेच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि यानंतर या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. आपण बघतोय की अशा पद्धतीनं दारूच्या बाटल्या, बोकड आणि पैशांची मागणी करणाऱ्या 7 जणांना अखेर अटक करण्यात आलेली आहे. जात पंचायतीच्या अशा पद्धतीनं न्यायनिवाडा करायला या महिलेनं विरोध केलेला होता आणि यापुढे जाऊन तर तुम्ही कोर्ट कचेरी केलीत, म्हणजे जर तुम्ही कोर्टाची पायरी चढलीत आणि समज जर त्याबद्दलचा प्रश्न तिथे उपस्थित करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला समाजातूनही बहिष्कृत करू असं देखील या जात पंचायतीचं म्हणणं होतं.
न्यूज 18 लोकमतनं जात पंचायतीच्या विरोधात आता सुरू केलेली आहे वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही जात पंचायतीच्या विरोधात आक्रमक मत मांडले. बघूयात ते काय म्हणाले. जात पंचायतीच्या विरुद्धचा कायदा करणारं पहिलं राज्य हे आपलं राज्य होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो कायदा एकमताने केला होता. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये चुकीच्या प्रवृत्ती असतात पण त्या ठेचल्या पाहिजेत आणि त्या ठेचण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल. जाणून घेऊयात हाच मुद्दा सविस्तर की कशा पद्धतीने या सगळ्यांना त्रास होतोय आणि यामध्ये आणखीन काही करता येऊ शकेल का या संदर्भात देखील आपण मान्यवरांची चर्चा करतोय. सामाजिक कार्यकर्त्यांचं देखील मत जाणून घेत आहे. पण न्यूज 18 लोकमतनं यामध्ये काही सवाल उपस्थित केलेत आणि पहिला मुद्दा हा की राज्यात अजूनही जात पंचायतीचं जाळ कसं, कारण एकीकडे विकास किंवा अंमलबजावणी कायद्याची याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जात पंचायतीला न्यायनिवाडाचा अधिकार कुणी दिला? जात पंचायतीला कायद्याचा धाक नाही का? नागरिकांमध्ये जनजागृती कमी पडतेय का? शिक्षेसाठी ठरवलेली रक्कम नेमकी कुणाच्या घशात जाते असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत असतात. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. अनिसचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर आता आपल्या सोबत आहेत. हमीद, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. सकाळपासून या महिलेची व्यथा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुमच्यापर्यंत देखील अशा अनेक केसेस पोहोचल्या असतील. तुमच्यापर्यंत या बातमी पोहोचली का आणि त्यासाठी खरं तर काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला आता वाटतं? अनिसचे कार्यकर्ते पुण्यातले नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख हे गेले काही दिवस सातत्याने त्याचा पाठपुरावा करतायत या केसच्या संदर्भात. आणि आता मला मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच त्या पंचांना अटक झालेली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत अभिनव देशमुख, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. तर जात पंचायतीच्या बहिष्काराचा सामना करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं मला वाटतं ही एक सकारात्मक बाब आहे. आणि जर आणखीन कोणी असे लोक असतील की ज्यांना जात पंचायतीच्या जाचाला सामोरं जायला लागत असेल तर त्यांनी न घाबरता न भीता आपल्या जवळच्या अनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असं मी आवाहन त्यांना करू इच्छितो. आम्ही जी काही वेळापूर्वी जेव्हा आम्ही काही इतर जणांशी देखील संवाद साधत होतो तेव्हातून एकच बाब सातत्यानं समोर येत होती की कायद्याची अंमलबजावणी ठोसपणे होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यातल्या सगळ्या त्रुटींमुळे कदाचित अशा आणखीन समस्यांना सामोरं जावं लागतंय. हो, जात पंचायत ही अनेक शतकांपासून समाजामध्ये चालली एक पर्यायी व्यवस्था, समांतर न्याय व्यवस्थेसारखं चाललेली ती व्यवस्था आहे. आणि 100 वर्षाच्या किंवा अधिक वर्षांच्या काही शतकांच्या कालखंडातल्या सामाजिक यंत्रणा बदलण्यासाठी काही कालावधी पण देणं आपण आवश्यक आहे. त्यामुळं कायदा हा कठोर करायलाच पाहिजे, पण त्याबरोबर समाजात मनाचं प्रबोधन करणं आणि लोकांनी न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे येणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जर असा ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल आणि त्यांना जर भीती वाटत असेल पुढे येण्याची तर नक्की त्यांनी अनिसशी संपर्क करावा. अनिसचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हमीद, तुम्हाला असं वाटतं की एकीकडे या कायद्याची अंमलबजावणी तर होते, म्हणजे हा तर एक प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर या पुढे जाऊन या संबंधित व्यक्तीला कायदा सुरक्षा किंवा हे जरी न्यायनिवाडा जरी झाला तरी एक सुरक्षा आपल्याला मिळेल का अशी भीती सातत्यानं वाटत असते? निश्चित अशा स्वरूपाची, कारण जात पंचायत ह्या अनेक ठिकाणी अतिशय पॉवरफुल लॉबीज आहेत. पंजाब, हरियाणामध्ये तर अनेक ठिकाणी जात पंचायतींनी हिंसक कृत्य केल्याचे देखील घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी ज्यांना धोका आहे जीवाचा त्यांच्या संरक्षणासाठी काही तरतूद करणं आवश्यक आहे अशी मागणी या प्रस्तावित कायद्यामध्ये अनिस मार्फत केली जात होती. परंतु ती आज तरी त्या कायद्यामध्ये अस्तित्वात आलेली नाही. तर शासनाने अधिनियम करून अशा स्वरूपाच्या गोष्टी त्या कायद्यामध्ये घालाव्यात जेणेकरून त्यांना काही कॉम्पेन्सेशन आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी त्याच्या व्हिक्टिम्सना मिळू शकतील. अगदी खरं आहे. आपण धन्यवाद, तुम्ही आता सहभागी झालात आणि आपण बघतोय की कशा रीतीने या महिलेला या सगळ्या त्रासाला आणि जाचाला सहन करावं लागतं आणि दारूच्या बाटल्या, बोकड आणि पैशांची मागणी यामध्ये करण्यात आली होती. आणि न्यूज 18 लोकमतनं याबद्दल आवाज उठवल्यानंतर यामधल्या 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे अशी माहिती सध्या कळतेय. पण त्याचबरोबर कोर्ट कचेरी म्हणजे कोर्टाची पायरी तुम्ही चढलात तर
राऊतांना संबंधित देण्यात आली होती आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर सासवड पोलीस स्टेशननी ही संबंधितांवर कारवाई केलेली आहे आणि 7 जणांना यामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती कळली. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज सकाळी भेट घेतली. राऊतांवर लीलावती रुग्णालयामध्ये परवा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती आणि यानंतर काल राऊत यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. आज पवारांनी राऊत यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील यावेळी त्यांच्या उपस्थितीत तिथे पोहोचलेले होते, यावेळी हजर होते. आणि यावेळी पवारांनी जेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा आता सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. बैठका घेतात पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत, त्यामुळे देशभरातले शेतकरी आंदोलनाला जातील असं देखील शरद पवारांनी यावेळी म्हटलंय. पंजाब हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर दिसतो गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे. ती दुर्दैवाने घेतली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की असंच जर राहिलं तर ते फक्त दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा. फक्त एकच विनंती केली होती की घाईघाई तुम्ही करू नका. तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तुम्ही चर्चा करा, आपण एकत्र बसू. पण एकत्र बसणं किंवा सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा करणं याही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाहीत. सदनामध्ये चर्चा होऊन दिली नाही आणि घाईगर्दीने हे पास करून घेतलं, आपलं पाचवी भ्रमात दाखवलं. आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. दरम्यान केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कुठलाही विरोध नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्य सरकारमधले एक मंत्री दिल्लीत आंदोलनासाठी गेल्याच्या मुद्द्यावर त्यांनी टीकाही केली आहे. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. मला असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे, म्हणूनच याच्याविरुद्ध कुठलंही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केव्हा आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले. त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट APMCचा कायदा आपल्याकडे केला, तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत. त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये परत येणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतनं रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती जगासमोर आहे. न्यूज 18 चॅनलचा आभार मानेल. आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये चांगला पुढाकार घेत आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्हीही नागरिकांना आवाहन करतो की रक्तदान करा. उपक्रम राबवतात तो खूप छान असल्यामुळं लोकांमध्ये पण जागृती निर्माण झालेली आहे. ब्लड डोनेशन केल्यावर कसलाही प्रकारचा धोका होत नाही. महिलांना विनंती करते की तुम्ही पण रक्तदान करा. लोक आता ब्लड डोनेशन कॅम्प्सला भरघोस प्रतिसाद देतील आणि परत पहिल्यासारखा साठा जमा होईल. न्यूज 18 लोकमतच्या मोहिमांमधनं हा शासनाला दखल घ्यावी लागली. आपल्या सोनी मराठीवर आणि तर बातमी आपण बघणार आहोत. तब्बल 8 महिन्यांनंतर पुण्यामध्ये नाट्यगृह खुली झालेत आणि कडाक्याच्या थंडीत नाट्यवेड्या मराठी रसिकांनी प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी 6:45 वाजताच नाट्यगृह गाठलं आणि त्यांना अनपेक्षितपणे प्रशांत दामले आणि कविता मेडेकर या आवडत्या कलाकारांच्या हजेरीत तिथे त्यांच्याशी गप्पा देखील मारता आल्या. लॉकडाऊनचं सावट आता थोडं कमी होतं आणि रंगदेवतेला अभिवादन करून रसिकांचं मनोरंजन करायला मिळणार याचं सुख जास्त आहे अशी भावना प्रशांत आणि कविता या दोघांनीही व्यक्त केली. आपण संवाद साधणार आहोत या दोन्ही कलाकारांशी. सर, सकाळी 7 पासून ही सगळी लोक आलेली आहेत. मराठी माणूस आणि नाटक हे अद्भुत समीकरण आहे. काय सांगाल या निमित्ताने तुम्हाला देखील प्रेक्षकांशी थेट संवाद साधता? मला खरंच खूप छान वाटतंय. एक तर 9 महिन्यानंतर म्हणजे 10 मार्चला इथे मी प्रयोग केला होता आणि आता 12 डिसेंबरला आपण प्रयोग सुरू करतोय
आणि इतक्या लोकांचा प्रतिसाद आहे, खूप छान आहे. आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे, तर आमच्या रिहर्सल सुरू झालेल्या आहेत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की कधी एकदा आम्ही उभं राहतोय रंगमंचावर. हा काळ जो होता तो सगळ्यांसाठीच धडा देणारा होता. 8 महिन्यानंतर तुम्ही येत आहे. प्रत्येक प्रयोग जो असतो तो नवीनच असतो अगदीच. आणि या प्रयोगाबद्दल काय सांगाल आणि हा जो आजचा प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचा जो उपक्रम? एकतर मला फार खरंच प्रेक्षकांचं कौतुक वाटतं की रविवार असून सुद्धा एवढ्या सकाळी एवढे प्रेक्षक तिकीट काढायला आलेत. मला असं वाटतं ह्याचं खरं तर कौतुकपेक्षा आम्ही दडपण घेणार आहोत की आमच्यावर एवढी जबाबदारी आहे ह्या सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण चोख तालमी करतोय, कारण मध्ये मोठा गॅप गेलेला आहे. त्याच्यामुळे आता पहिला प्रयोग जो असेल इथला तो आमच्या नाटकाचा जो पहिला प्रयोग होता तितक्याच ताकदीने पुन्हा एकदा उभे राहू. मधल्या काळामध्ये जे बॅकस्टेज कलाकार आहेत पडद्यामागचे त्यांची सुद्धा काळजी वाहिली गेली. हो, ते घ्यावीच लागते, कारण आमच्याकडे जे सगळे बॅकस्टेज कला आहेत दॅट इज अ स्पेशलाइज जॉब. म्हणजे साऊंडवाला काय किंवा लाईटवाला काय किंवा सेट लावणार, तुम्ही नवीन सेट लावणारे आणलेत ना, तर जो सेट लावायला अर्धा तास लागतो तोच सेट लावायला 2 तास लागतील. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना ही स्पेशलाइज जॉबवाली मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळणं एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे ती. त्यामुळे आम्ही काय मोठं केलं याच्यातला भाग नाही. आता आपण रसिक प्रेक्षकांकडे वळत, मी जसं म्हटलं की अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षक आलेले आहेत. काय सांगाल 8 महिन्यानंतर नाट्यगृह जे आहे ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष नाटक बघण्याची मजा जास्त आहे? खूप जास्त आहे आणि लास्ट इयरपासून बघणं राहिलं होतं, झालं नव्हतं आणि लॉकडाऊन नंतर स्टार्ट केल्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झालेला आहे. माझे आई बाबा खूप जास्त मोठे फॅन आहेत तुमच्या दोघांचेही आणि ते आधीचं नाटक त्यांनी बघितलेलं होतं आणि आत्ताचं बघायला खूप जास्त एक्सायटेड आहेत. लॉकडाऊनमध्ये म्हणजे अनलॉक सुरू झाल्यानंतर कुठेही बाहेर पडले नाही, पण नाटक बघायला जायचं हे ठरलेलं आहे. आपली पुण्याची खासियत अशी आहे की उत्कृष्ट कलाकृती असली तर माणसं सकाळी 5 वाजल्यापासून पण यायला तयार आहेत. त्याच्यामुळे खूप अभिनंदन आणि खूप मी आनंद वाटतोय की आता परत चालू होत आहे नाटक. थँक्यू सो मच. आपण बघतोय की ही जी रांग आहे ती वाढत चाललेली आहे. आणखीन काही प्रेक्षकांना बोलायचं? एका लग्नाची पहिली गोष्ट हे नाटक मी बघितलं होतं या दोघांचंच आणि तेव्हा असं एक सामान्य प्रेक्षक म्हणून सहज तेव्हा मनात आलं होतं ह्याची पुढची गोष्ट पण आली पाहिजे. हा खरंच एक म्हणजे सामान्य ह्याचा हे होता मनात आलेला प्रश्न आणि त्याच प्रत्ययात आले. त्याच्यामुळे खूप छान वाटतं अँड ऑल द बेस्ट फॉर फुल टीम. मला एका वाक्यात माझी प्रतिक्रिया द्यायची. प्रशांत सर एका वाक्यात प्रतिक्रिया, अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया की मोस्ट सक्सेसफुल पेअर इन द नाटकांमध्ये सर्वात जास्त सक्सेसफुल पेअर आहे आणि मनमुराद प्रेक्षकांचं त्यांनी हे केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. नाट्यगृह पुण्यातली खुली होत आहेत आणि अशाच रीतीनं हे कोरोनाचं संकट हळूहळू दूर होऊ दे आणि असंच हे विरळ होत जावेत आणि पुन्हा एकदा सगळं पूर्वपदावर येऊ देत अशीच इच्छा व्यक्त करूयात. आणि या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.